PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. फितुरप्रीत वाईल्ड लव भाग 18. लेखिका प्राची सुळे. आतली केबिनही मोठी होती. एक एक्झिक्युटिव्ह चेअर, मोठं टेबल व समोर 4 खुर्च्या. खूप छान ऑफिस होते. शिवा बसला व दोघींना बसायला सांगितले. भूमी फक्त बघण्याचं काम करत होती. आता शिवा काय सांगणार याकडे तिचं लक्ष लागले होते. कथा पुढे सुरू. भूमी. शिवा प्लॅस्टिक वर्क्समध्ये प्लॅस्टिक वेस्ट कलेक्शन करून त्याला रिसायकल केले जाते व त्याचे ग्रॅन्युअलमध्ये रूपांतर करून मोठ्या कंपन्यांना सप्लाय करतो. तसेच आपणही काही प्रोडक्ट्स बनवतो, जसे प्लॅस्टिक बॉटल्स, जार्स आणि PVC पाईप होलसेलमध्ये विक्री करतो. बाहेर मार्केटिंग आणि अकाउंट्सचा स्टाफ आहे. शिवाय फॅक्टरीत 22 वर्कर्स आहेत. टोटल स्टाफ 30 आहे. शिवाने माहिती दिली व भूमीकडे पाहिलं. भूमीच्या डोळ्यात आश्चर्य आणि शिवासाठी अभिमान होता. वहिनी, बोल काहीतरी, चंदाने तिच्याकडे हसून बघत म्हटले. मी काय बोलू? खरं म्हणजे. भूमी बोलायची थांबली. खरं म्हणजे काय भूमी? शिवाने विचारले. आय एम सॉरी, बट मला आधी वाटले होते की तुम्ही तसली बाहेरची कामं करत आहात आणि म्हणून तुमचा वस्तीत दरारा आहे, भूमी पडेल आवाजात म्हणाली. तिचं बोलणं ऐकून शिवा व चंदा खो खो हसू लागले. हसताय काय तुम्ही? ती म्हणाली. तुला हेच वाटले ना की मी बाहेर दादागिरी करतो, खंडणी गोळा करतो किंवा किडनॅपिंग, आदर्श नगरमधल्या लोकांना मदत करून त्यांच्या नजरेत मसिहा वगैरे बनतो? शिवा बोलला व भूमीने मान खाली घातली. डोंट फील बॅड. गैरसमज होणं साहजिकच आहे. तसाच इतरांचाही होतो. माझे आईवडील मला सोडून गेले आणि या वस्तीने मला आपलंसं केलं. लताई आणि सदाशिव बाबांनी मला माया प्रेम दिलं, शिक्षण दिले, म्हणूनच तेच माझे आई बाबा आहेत. मोठा होतानाच दुनिया, समाज किती जालिम आहे हे कळत गेले. आयुष्याच्या खडतर प्रवासात दगडाचे घाव सोचले, अडखळलो, पडलो आणि उभा राहिलो. या वस्तीत होणाऱ्या वाईट गोष्टींच्या विरुद्ध उभा राहिलो. ज्यांनी ऐकलं त्यांना प्रेमाने समजावलं आणि ज्यांनी नाही ऐकलं त्यांना माझा राग दाखवला. हळूहळू मी त्यांचा रक्षणकर्ता आहे असा समज झाला. मग लोक त्यांचे प्रॉब्लेम घेऊन येऊ लागले. मी माझी काही मुलांना घेऊन टीम बनवली. लोकांना माझा आधार वाटू लागला. शिवा सांगत होता. मग मला माझ्या घरून आणलं ते काय होतं? कधीपासून विचारायचा प्रश्न भूमीने विचारलाच. शिवाचा चेहरा उदास झाला. त्याने दीर्घ श्वास घेतला. भूमी, माझ्या आयुष्यात तीच एक मोठी चूक घडली. कारण कायद्याचं अज्ञान. म्हणजे हा संग्राम तुझ्याबरोबर काय करायचं हा प्लॅन आखत होता तेव्हा तुला किडनॅप करून नेणारा तो शोधत असावा. त्याने मुद्दाम प्रोफेशनल किडनॅपर हायर केला नाही, कारण नंतर त्याची नियत फिरली असती तर त्याने संग्रामला ब्लॅकमेल नक्कीच केलं असतं आणि पर्यायाने तुझ्याही जीवाला धोका असता. एकाच शहरात असल्यामुळे त्याला माझ्याबद्दल समजलं असणार. मी वस्तीचा दादा वगैरे आहे असा समज करून तो माझ्याकडे आला. मी साफ नकार दिला त्याला, हे काम माझं नाहीच. पण नंतर त्यांनी मला धमकी दिली की तो या वस्तीवर नांगर फिरवेल. म्हणजे या जागेत राहणारी सारी लोकं इलिगल राहत आहेत आणि कोर्टाकडून तशी ऑर्डर आणून साऱ्यांना रस्त्यावर काढेल. ही जागा सरकारी मालमत्ता आहे. त्याचा बाप मोठा आसामी असल्याने त्याने ते मॅनेजही केलं असतं. मला खरंच काही सुचत नव्हतं. एवढ्या लोकांचे संसार, लहान मुलं, अबालवृद्ध सारी रस्त्यावर आली असती. कुठे गेले असते? कायद्याचे ज्ञान नसल्याने आणि संग्राम धमकी देत होता. मला नाईलाजाने हे काम करावं लागलं, शिवा जड आवाजात म्हणाला. भूमी स्तब्ध होती. शिवा काय बोलत होता ते ती मन लावून ऐकत होती. आपल्या किडनॅपिंगमागे एवढं मोठं रहस्य आहे हे आता तिला समजत होते. रागाच्या भरात ती शिवाला खूप काही बोलली होती. त्याला थोबाडीत मारलं तरी तो काहीच बोलला नव्हता. पश्चातापाने तिचं मन भरून आलं. शिवाचा त्याग मोठा होता. त्याने फक्त देण्याचं काम केलं होतं. तिने त्याच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा हट्ट धरला.
केवळ तो चुकलाय हा विचार करूनच तर तयार झाला नसेल. भूमी विचारात हरवली. भूमी, म्हणूनच तुला तुझी प्रॅक्टिस पुन्हा सुरू कर म्हणालो आणि शोधून काढ आदर्श नगरची जागा सरकारी मालमत्ता आहे का, शिवा म्हणाला. भूमी पटकन उठली व शिवाजवळ गेली. त्याच्या डोळ्यात आरपार पाहिले तिने. मला माफ करा, मी चुकले, तुम्हाला दोष दिला, काहीच विचार केला नाही, असभ्य वागले, रिअली आय एम व्हेरी सॉरी. भूमीला रडू कोसळले. शिवा उठला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवले, तिला शांत केले. भूमी, तुझी काही चूक नाही आहे. धोका तुझ्यासोबत झाला आहे, माझा वापर केला आहे आणि ज्यानेही केले आहे त्या संग्रामचे दिवस भरलेच म्हणून समज. त्याला कोणीही या शिवापासून वाचवू शकत नाही. शिवा कठोर आवाजात म्हणाला. नाही, कायदा हातात घेऊ नका. हां, पण त्याला कायद्यानेच खडी फोडायला पाठवायचे आणि हे काम आपण करायचे. त्याला असं अडकवते की तुम्ही बघाच. खूप खेळला तो इतरांच्या आयुष्याची, पण आता नाही. भूमी क्रोधाने लाल झाली. येस वहिनी, नाही सोडायची त्या पापी माणसाला. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत, चंदा आवेशाने म्हणाली. केबिनचं दार उघडले आणि सिक्युरिटी व पिऊन चहा खाण्याचे पदार्थ घेऊन आला. भूमी, चंदा, आमच्या इथे कॅन्टीनमध्ये मिळणारे हे स्पेशल मूगडाळ भजी आणि कांदा भजी आहेत. साऱ्या कारखान्यातली लोक नुसती दिवाने आहेत. एकदम झक्कास टेस्ट. विलास, मस्त काम केलंस हे. शिवा खुश झाला. आपल्या स्टाफलाही मागव आणि वर्कर्सनाही दे, शिवाने सांगितले. होय साहेब, विलास खुश होत म्हणाला. चलो, करा सुरुवात, शिवा म्हणाला आणि एक मूगडाळ भजी तोंडात टाकली. ते पाहून दोघीही हसल्या. भूमीला शिवाची नव्याने ओळख झाली. त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आणि तिने स्वतःची पाठही थोपटून घेतली. शिवासारखा नवरा मिळवल्याची. तिघे घरी आले. भूक कोणालाच नव्हती, म्हणून फ्रेश होऊन भूमी त्यांच्या रूममध्ये आली. थोडा वेळ गॅलरीत बसूया, ती म्हणाली. हो चालेल, ये. शिवाने 2 खुर्च्या लावल्या. दोघे बसले. मला काही प्रश्न आहेत, विचारू का? हो, विचार ना. तुम्ही इथेच लहानाचे मोठे झालात, हो ना? हो, मी 4 की 5 वर्षांचा असेल इथे आलो. मग हे आदर्शनगर असेच होते का, की काही नंतर बदल झाले आहेत? म्हणजे जेव्हा तुम्हाला समजायला लागले असेल त्यावेळेचं सांगा, 15-16 वर्षापुढचं. बदल असे काय, जास्त काही बदल झाले नाहीत. हां, 1 मजली घरं 2 मजली झालीत, एवढं आहे. नाही, नीट आठवून बघा, काहीतरी सुटत असेल. शिवाने मेंदूला जोर दिला. हां, एक सांगायचे राहिले. काय? इथे डाव्या बाजूला खेळाचं मोठं ग्राउंड होते. म्हणजे आता जशा बिल्डिंग आहेत तेव्हा एवढ्या नव्हत्या. उलट आदर्शनगरमधली सारीच्या सारी मुलं त्या ग्राउंडमध्ये खेळायला जायची. आमचं सारं बालपण त्याच ग्राउंडमध्ये गेलं असं म्हणायला हरकतच नाही. राज्य सरकारने म्हणे ते ग्राउंड जिल्हास्तरीय आणि स्थानिक खेळांसाठी बांधले होते. तिथे टुर्नामेंट्स होत, शिवा सांगत होता. मग आता ते ग्राउंड कुठे आहे? त्या मोठमोठ्या बिल्डिंगच्या खाली शेवटचा श्वास घेत मरून गेलं. तिथे सरकारने बिल्डिंग बांधायची परमिशन दिली. पण मग तुम्ही लोकांनी विरोध नाही केला? केला ना. त्या ग्राउंडमध्ये आंदोलन केले, धरणे धरले. स्वतःला सोशल वर्कर समजणाऱ्या भोंदू लोकांनी पाठिंब्याचं नाटक केलं. पण सगळेच स्वार्थी निघाले. आपापले पैसे घेऊन बाजूला झाले. कुठलेही खेळ होत नाहीत या सबबीवर मॅटर मिटवून टाकले. आमची धरपकडही केली होती.
शेवटी सगळं शांत झालं. आता आपल्या वस्तीतल्या मुलांसाठी ते मारुती मंदिराच्या बाजूचं छोटं गार्डनच राहिलं. कदाचित ते सुद्धा घशात घालायला बघतील. शिवा बोलून थांबला. आता शेवटचा प्रश्न. कोर्टाची ऑर्डर होती का? म्हणजे कोर्टाने संमती दिली हे तुम्ही लोकांनी पाहिलं का? भूमी, आम्हाला कोण सांगणार आणि कोण दाखवणार? पेपरमध्ये बातम्या छापून येत होत्या, त्याच वाचत होतो. ठीक आहे. मला एक शंका येते. कुठली? शिवाने विचारले. यामध्ये खूप जणांना मॅनेज केले, वरपासून ते खालपर्यंत. प्रचंड पैसा फिरलाय. फायली त्याच, पण कागदपत्रे बदलली गेली आहेत. जर काही करायचे आहे तर त्यावेळेचा रेकॉर्ड काढायला हवा, तपासायला हवा, तरच खरं काय आहे ते माहीत होईल. भूमी म्हणाली. पण त्याचा आपल्या वस्तीशी काय संबंध? न समजून शिवाने विचारले. तो संग्राम ही जागा सरकारी आहे अशी धमकी देतो. कशावरून या जागेवर बिल्डरांचा डोळा नसेल? आता बाजूला अशा टोलेजंग इमारती आणि तिथेच ही बैठी वस्ती. त्यांना ही जागा बळकावून इथे बिल्डिंग बांधायचे असतील आणि संग्रामचे वडीलही यात असतील. भूमीने तिचे मत मांडले. येस, बरोबर, असं होऊ शकते. पण मग आता काय करायचे? मी उद्यापासूनच कोर्टात जाणं सुरू करते. आमच्या वकील लॉबीतून कोणाची मदत मिळते का ते बघते. कसंही करून त्यावेळी चाललेल्या केसचे धागेदोरे मिळवते आणि आदर्शनगरचा काय इतिहास आहे तोही बघते, भूमी निश्चयाने म्हणाली. शिवाने तिच्याकडे पाहिलं. तिचे हात हातात घेतले. भूमी, थँक्यू सो मच. तुम्ही नाही, मीच थँक्यू. मला माझं आयुष्य पुन्हा नव्याने जगायला दिल्याबद्दल, ती हसून म्हणाली. दोघांच्या नजरा मिळाल्या. हृदयात प्रेम फुलून आले. मनात जे आहे ते ओठांवर याला धडपडत होते. आय लव्ह यू, दोघांनी एकाच वेळी म्हटले. मंद वारा, रातराणीचा सुगंध त्यांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करत होत्या. शिवासमोर महेश उभा होता, जो संग्रामच्या फार्म हाऊसवर काम मागायला गेला होता. संग्रामचा मॅनेजर देसाईने त्याला कामावर ठेवून घेतले होते. तो कामावर लागून 5 दिवस झाले होते. महेश, बोल, काय खबर आहे? शिवादादा, भन्नाट खबर हाती लागले बघ. सांग लवकर. शिवादादा, त्या संग्रामचे वडील अप्पासाहेब आणि निवडणुकीला उभा असलेला उमेदवार यांची रॅली आपल्या वस्तीत येणार आहे संध्याकाळच्या वेळेस. मी ऐकलं. अरे पण कधी येणार आहे ते तर सांग. हो हो, परवा, म्हणजे 2 दिवसांनी प्रचारसभा घेणार आहेत, महेश म्हणाला. संध्याकाळी? हो शिवादादा, संध्याकाळी किती वेळ त्यांची सभा चालेल माहीत नाही. आणि जो घातपात होणार आहे तो कसा थांबवायचा? महेशने विचारले. शिवा विचार करत होता. भूमीही तिथे होती. ती थोड्या वेळापूर्वीच कोर्टातून घरी आली होती. आपलं ठरलंय ना काय करायचे ते? सगळी वस्ती पिंजून काढायची. प्रत्येक घराच्या गच्चीवर, छोट्या बिल्डिंगवर आपली मुलं लपून बसतील. गर्दीत लक्ष ठेवायचे. आणि तुम्ही इन्स्पेक्टर आशिष कदम यांना सांगणार होता ना, त्यांना सांगून ठेवा, भूमी शिवाला समजावत म्हणाली. भूमी आता शिवाची ताकद बनली होती. तिच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. हो, उद्याच जाऊन त्यांना सांगून येतो. त्यांची मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण त्या दिवशी काहीच विपरीत घडू द्यायचे नाही, शिवा कठोर आवाजात म्हणाला. शिवादादा, काळजी करू नकोस, मी सगळ्या मुलांना सांगून ठेवतो, महेश म्हणाला व निघून गेला. संग्राम अतिशय नीच पातळीवर उतरला आहे. गिधड़ की मौत आती है तो वह शहर की ओर भागता है. संग्राम पण असंच करत आहे. त्याच्या पापाचा घडा भरलाय आता. काही झाले तरी त्याला जिंकू देणार नाही मी, भूमी विचार करत होती. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित.
कथा कॉपी करण्यास मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.